देशातील 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केले। रयतेच्या मदतीने स्वराज्याच्या शत्रूशी जबरदस्त संघर्ष करत स्वराज्य रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केले, असे प्रतिपादन माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी आज किल्ले पुरंदर पाहणी दौऱ्यानिमित्त केले। किल्ले पुरंदर येथे लष्कराच्या वतीने सभागृह बांधण्यात आलंय। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे। तसेच लष्कराच्या वतीने गडावर अनेक विकास कामे केलेली आहेत। 14 मे 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले पुरंदरची पाहणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी श्री पवार आले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार संजय जगताप, विजय कोलते, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, सुधा मिंगळे, बाबूसाहेब माहुरकर, दत्तात्रय झुरंगे, गणेश जगताप, दत्ताबा चव्हाण, निलेमा लोळे, सुनीता कोलते, गौरी कुंजीर, प्रदीप पोमन, माणिकराव झेंडे पाटील, प्रशांत पाटणे, कांचन निगडे, गणेश येवले, जयदीप बारभाई, बापूसाहेब भोर, विठ्ठल मोकाशी, अनिल जगताप, महेश जगताप, बंडूकाका जगताप, महेंद्र घोडके, मयूर जगताप, सुनील कुंजीर, पिंटू जगदाळे, कुमुदिनी पांढरे, मंगलनानी म्हेत्रे, नीता सुभागडे, चंद्रकांत बोरकर, प्रदीप बोरकर, बाळासाहेब डांगे, हरिभाऊ लोळे, गौरव कोलते, अजिंक्य टेकवडे, चेतन जाधवराव आदींसह विविध संस्था संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष छगन शेरे, प्रदेश संघटक अमोल काटे, पुणे जिल्हाध्यक्ष अजय सिंह सावंत, कार्याध्यक्ष संतोष हगवणे, पुरंदर तालुकाध्यक्ष सागरनाना जगताप, सासवड शहराध्यक्ष गौरव जगताप, जेजुरी शहराध्यक्ष संदीपाप्पा जगताप, संघटक आनंद जंगम, दादा खाटपे, फलटण अध्यक्ष शंभूसिंह नाईक निंबाळकर आदींसह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले। शरद पवार पुढे म्हणाले, काही लोकांनी लेखणीचा गैरवापर करून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहासाचा मागोवा घेत सर्वसामान्य जनतेला शिवशंभो छत्रपतींचा इतिहास सांगण्याचे कार्य केलंय। या प्रेरणादायी इतिहासाचे कार्य असेच पुढे चालू ठेवावे। भारतीय लष्कराने किल्ले पुरंदरवर अनेक सुधारणा केल्या आहेत, त्याबद्दल भारतीय लष्कराचे जनतेच्या वतीने अभिनंदन करतो। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी देशभर व राज्यभर सुरू असलेल्या परिस्थिती संदर्भात भाष्य करून संभाजी ब्रिगेडची रोखठोक भूमिका स्पष्ट केली। किल्ले पुरंदर पाहणीनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपेठ येथे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, अयोध्या दौरा हा राज्य विरोधात नसून तो व्यक्ती विरोधात आहे। भंडारा गोंदियाबाबत काय झालं याबाबत स्थानिक पातळीवर विचारणा केली जाईल। पुरंदर तालुक्यात विमानतळ झालंच पाहिजे। 2 जागा आहेत। देशद्रोहाचे कलम रद्द करावे यासाठी मी आधीच बोललो होतो। सध्या देशात आर्थिक संकट आहे। श्रीलंकेमध्ये गदारोळ उठला असून जाळपोळ सुरू आहे, परंतु भारतात हे होऊ शकणार नाही, कारण आपल्या देशात संविधानामुळे शांतता आहे। आमची जी नवी पिढी आहे ही जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आता उद्योग असेल तर व्यवसाय असेल, शेती असेल, जिथं काही नाविन्य पूर्ण करता येईल, ज्यामुळं एक समाजाची स्थिती होत राहील आणि अशा प्रकारचं क्षेत्र हे निर्माण करण्यासाठी आज ब्रिगेडच्या वतीने कार्यक्रम हाताळले घेतला आहे। कदाचित ही एकच गोष्ट असते की दोघांसारख्या ठिकाणी जाणं, देशाच्या बाहेर जाणं आणि जग कुठं चाललेलं आहे हे नव्या पिढीला दाखवलं आणि तशा प्रकारची उभारणी आपण आपल्या भागामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये करावी, अशा प्रकारची एक प्रेरणा ही देण्याचं काम आज ब्रिगेडच्या वतीनं प्रवीण आणि त्यांच्या सरकारने चालवलेलं आहे। ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी काही अधिक बोलत असताना सगळ्यांचा या ठिकाणी लिहू इच्छित नाही, पण निश्चितपणाने जो या ठिकाणी बदल दिसतोय त्याच्यामध्ये लष्कराचं योगदान
आणि अन्य सरकारी हितचिंतकांचा पाठिंबा त्यावेळेस हे घडतंय ते काम असंच चालतं जावं, हा इतिहास असा नव्या पिढीच्या समोर जावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचं महत्व समाजाच्या माणसांचं सत्व जागृत कुणाची जी सेवा करण्यासाठी आपला जन्म आहे अशा प्रकारची चुकीची भावना समाजात होती. आणि त्या काळामध्ये त्या वर्गलेल्या समाजाला जागर करणं आणि त्याच्यातलं सत्व जागर करणं हे ऐतिहासिक आणि मोलाचं काम श्री छत्रपतींनी केलं. आणि त्यामध्ये या राज्याची उभारणी केली. काँग्रेसून सांगत होतो फिरती शिक्षणला असाच एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमातून सांगितलं की गेल्या अनेक वर्षाचा हिंदुस्थानचा इतिहास बघितला तर अनेक राजकारणी होऊन गेली, राजे रजवले गेले आणि त्या व्यक्तींच्या नावाने राज्य हे त्याची नोंद आधी इतिहासामध्ये देवीच्या उग्रांचं राज्य असेल, तुझं अग्निशाचं राज्य असेल, तुझं कुतुबशहाचं राज्य असेल, तुझं जयगिरीच्या राजांचं राज्य असेल, अशा अनेक व्यक्तींच्या घराण्यांच्या नावानं राज्य उभी करण्याची आणि चालवण्याची भूमिका घेतली. पण शिवछत्रपती एक असे राज्यकर्ते होते त्यांनी घराण्याचं नाव कधी त्या ठिकाणी लावलं नाही. ते राज्य भोसल्यांचं नाव असा विजय कधी त्यांनी होऊन गेला नाही. हिंदवी स्वराज्य हे निर्माण आज झालेच आहे, पण ते आधी विकसित होईल याची मला स्वतःला खात्री आहे. अखेरीचे विधानसभेचे सभासद असतील, आमदार असतील, आपल्या खासदार असतील, अन्य सगळे सरकारी असतील, जिल्ह्याच्या विविध संस्था म्हणजे जिल्हामध्ये बँक असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या सगळ्या संस्थेमध्ये जे आपले सगळे सरकारी काम करतात या सगळ्यांचे लक्ष हा उदरनिर्वाहाबद्दल याच्यासाठी जी पावलं करतात त्याला हातभार लावण्याची भूमिका त्या सगळ्यांच्याकडून सुद्धा घेतली जाईल. आज यांच्या संभाजींच्या नावाने एक संस्थाची उभारणी पहिली गायकवाड त्याच्या सगळ्या सरकारने केली. काही लोक इतिहासाचं विजू कशा प्रकारचे चित्र लावून त्याच्यावर आपलं एक वेगळ्या प्रकारचं समाधान हे घेण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करतात. आज पहिली गायकवाड सरकारने इतिहासाचा बाजार कधी केला नाही. इतिहासाचं गैरचित्र त्यांनी समाजाच्या समोर मांडलेलं आहे. इतिहासातून जे सामान्य माणसाला जागृत करायचं आणि त्याचं सत्व हे जागेवर ठेवण्याच्या उद्देशाची भूमिका आहे ती नव्या पिढीच्या समोर मांडली. आणि तो काळ जुना एक वेगळा होता, आजचा काळ हा वेगळा आहे. आजच्या काळात जुन्या अभिमानाच्या गोष्टी आपण जसं करू, पण त्या काळात संघर्ष करायला लागत होता, लढाया करायला लागत होत्या. आज त्या लढायांचे दिवस नाही. समाजाच्या शेवटच्या घटकाचे करून फिरला सर्वांना जगता येतं, स्वतःचं कर्तृत्व आपण करायचं, त्यासाठी प्रोत्साहित करायचं हे आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्या दृष्टीने मी काय बोलण्याची निवडणूक वगैरे बघायचे वाढले दिवस होते हीच बघत नाही की आमच्या सरकारने काय केले ती मी चौकशी करणार आहे. 28 तारखेला 28 ते 29 तारखेला गडकरी बारामतीमध्ये येतात. नेमकं काय कारण आहे ते बारामतीमध्ये येण्याचं? त्यांचं कन्फर्म झालंय का? 29 तारीख कळतीये. एक तिचं म्हणजे कृषी क्षेत्रातल्या जाणकार लोकांची तिचं एक परिषद आहे आणि त्या परिषदेमध्ये गडकरींना निमंत्रित करायचं ठरलं होतं. त्यांना निमंत्रण दिलं होतं. माझ्याकडे कन्फर्मेशन आलेली नाही, कदाचित आलेली असते ते येते असं मला वाटतं. कारण डेव्हलपमेंटच्या कामात त्यांचा इंटरेस्ट असतो.
सर, आपण पण मध्यंतरी मागणी केली होती की राजद्रोहाचं जे कलम आहे ते हटवण्यात यावं. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. तर माझं स्वच्छ होतं. सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं त्याच्या आधी 10 दिवस मी सांगितलं होतं की हे करायची गरज आहे. आणि माझं स्टेटमेंट हायकोर्टाच्या जजच्या सोबत होतं कमिशनर इन्क्वायरीमध्ये की हे नको आहे. हे इंग्रजांच्या काळात 1890 साली केलेला कायदा आज जमाना बदलला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कायद्यात दुरुस्ती तरी करा किंवा काढून तरी टाका असं स्टेटमेंट मी त्या जजच्या सोबत केलेलं आहे. सर, राज ठाकरे इकडे अयोध्येला जात आहेत, परंतु त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन विरुद्ध उत्तर भारतीय असा एक वाद निर्माण होतोय. तिथलेही काही लोक किंवा खासदार त्यासाठी कारणीभूत ठरतात. असं आहे की माझं जे वाचन चाललंय ते महाराष्ट्राच्या विरुद्ध वाद आहे असं दिसत. एखाद्या व्यक्तीने काहीतरी स्टेटमेंट केलं आणि एखाद्या राज्यातल्या जनतेच्या भावना दाखवल्या त्या संबंधीतच दुसऱ्या बाजूनं प्रतिक्रिया आली तर ती प्रतिकाच्या व्यक्तीच्या विरुद्ध असते, त्या सगळ्या समाजाच्या विरुद्ध असत नाही. आणि ज्यांच्याकडून आली असं जे मी वाचलं ते ग्रस्त भाजपचे संसदेतले आमचे सहकारी आहेत. असं आहे की शिवाजी महाराज काय संभाजी महाराज हे या देशात या राज्यात एक प्रेरणास्थान आहे. कुठल्याही संकटाच्या काळामध्ये त्या संकटाला धैर्याने तोंड द्यायचं असेल तर कुणाचा तरी एक आदर्श लागतो. आणि या देशामध्ये गेले 300 वर्ष ज्या कुटुंबाचा आदर्श आहे त्याच्यातलं सर्वस्व वच्चे होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यानंतर संकटाची मालिका आली तरी त्याची चिंता न करता त्याच्याशी ताकदीनं उभं राहणं आणि तो देणं ही भूमिका संभाजीराजांनी केली. आणि त्यावर साहजिकच नारायणच्या समोर संभाजीचं वास्तव चित्र, शिवाजी महाराजांचं वास्तव चित्र हे आणणं आणि त्याच्यातून लोकांचा आत्मविश्वास वाढवणं आज त्याची गरज आहे. आज या ठिकाणी मी आलो प्रवीण गायकवाड आणि आमच्या सगळ्या सहकार्यांची अपेक्षा होती. फिरवल्याचं 14 वेळाच यायची माझी इच्छा होती, पण अन्य काही कमीत शक्य झालं नाही. मला आनंद झाला की आज या ठिकाणी येता आलं. सर, वढूसाठी राज्य सरकारने बऱ्यापैकी आर्थिक घोषणा केलेली आहे. पुरंदरची देखील मागणी आहे, या कार्यक्रमात देखील मागणी झाली. तर नक्की काय या ठिकाणी असायला हवं? तुम्ही संरक्षण मंत्री असताना रूल्स आणण्याचा एक प्रयत्न झाला होता. नाही, असं की बऱ्याच म्हणजे पुरंदर आहे, त्याच्यानंतर रायगड आहे, पन्हाळा आहे, अनेक किल्ले, शिवनेरी आहे. या सगळ्या किल्ल्यांच्यामध्ये इतिहास आहे आणि तो इतिहास योग्य पद्धतीनं मांडला जावा. दुर्दैवानं इतिहासाचं विद्यापीकरण काही लोक करण्याचा प्रयत्न करतात. इतिहासाच्या माध्यमातून समाजाची ऐक्याची भावना जी आहे ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे खरा इतिहास पुढे यावा यासाठी या किल्ल्यांचं माध्यम हे अत्यंत उपयुक्त आहे. की माझ्या छेनीने आणि हातोड्याने तुमचा ब्रह्मा विष्णू महेश याची मूर्ती घडवली, ती तुम्ही मंदिरात बसवली आणि मलाच आज मंदिरात येऊन देत नाही का तुम्ही दलित म्हणून. अच्छा आहेच. आम्ही फासरवत निर्माण करतोय चक्कीचे फाट, ज्या फाटाने फीत आणि रोटी दिली तुम्हाला. आम्ही मात्र अन्नाच्या करण्यासाठी रोज नुसती घसघस करतोय. दुसरं काय तर आमचं दुर्दैव. आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्ही फिसले जातोय. आमच्या छिन्नी आणि हातोड्यांनी एकदा तर कमाल केली. पाषाणातून वेरूळ अजंठा कोरली गेली. उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता आणि म्हणता वा वा, बहुत खूबसूरत. तुमचा ब्रह्म विष्णू महेश लक्ष्मी
सरस्वती तिला आम्हीच रुपये दिलं. आता तुम्ही खरं सांगा, म्हणजे आमचा निर्माता ती आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता. आणि आमच्या छन्नी आणि हातोड्यासाठी काल महासारखा आधुनिक योद्धा आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला वगैरे वगैरे. आता हे काव्य जवाहर राठोरांचं आहे. जवाहर राठोर एवढंच म्हणतात की माझ्या छन्नीने तुमच्या फाशानतनं आम्ही सगळे देव घडवले आणि तिथं आम्हालाच तुम्ही आढळत आहे. ह्या वेदना आहेत, कष्टकऱ्यांच्या या वेदना आहेत. आता त्याचा गैरफायदा कुठे करत असतील तर त्यांनी अवश्य करावं. इंदिरा लोक शोधतील हे कशात आलं आणि जवाहरचं हे काव्य त्यांच्या नजरेत जाईल. भाजप सरकारला 8 वर्ष पूर्ण झालेत. जीएसटी पासून नोटबंदी किंवा इतर सगळ्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? कोविड असेल किंवा असं आहे की आर्थिक संकट प्रचंड आहेतच देशात. त्याचं नोटबंदीने काय झालं, नोटबंदीच्यामुळे फक्त अर्थव्यवस्थाही संकटात आली. त्यांनी अनेक अशा प्रकारचे निर्णय घेतले की त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी करायचं असतं, ते केलेलं नाही. आता जे तुम्ही सांगितलं करोना किंवा हे एक दिवशी सांगितलं की सगळ्यांनी थाळी वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या कारण संकट वाटतं तुमचं दाखवले गेलेले आहेत. दुर्दैव आहे. श्रीलंकेमध्ये जाळपोळ सुरू झाली, आर्थिक संकटात श्रीलंका आहे. तीच परिस्थिती भारतात येऊ शकते का? भारताची जमेची बाजू ही आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना. आणि त्या घटनेमुळं आज आपण बघतो की आपण स्वतंत्र झालो. आपल्याकडे 50 साली घटना आली. त्या घटनेनं या देशाला एकसंघ ठेवलं ही गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि श्रीलंकेमध्ये आज बघतो की आपण त्या ठिकाणचे राज्यकर्ते त्यांच्या हातातली सत्ता तर गेल्यासारखीच आहे. लोक रस्त्यावर आहेत. किंवा श्रीलंकेत जसं चित्र आहे तसं आपण पाकिस्तानमध्ये काय बघतो. 1 महिन्याच्या पूर्वी त्यांच्या प्राईम मिनिस्टरला काढून टाकले. असं किती जसेच घडलं. भूतो जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्यांची हत्या केली. अनेकांची उदाहरणं या ठिकाणी सांगते की आपल्या देशाच्या आजूबाजूला एक संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळं त्या ठिकाणी लोकशाही ही सतत संकटात जाते. आपल्याकडं ती लोकशाही संकटात जात नाही. त्याचं महत्त्वाचं कारण ही बाबासाहेबांनी दिलेली घटना. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या देशात आणखी एक गोष्ट चांगली आहे की आम्ही लोक, आम्ही म्हणजे राजकारणी, आम्हाला लोकांच्या पेक्षा सुद्धा सामान्य माणूस शहाणा, तो शहाणपणाने निकाल घेतो. आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं, इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या सारखा निर्णय घेतला. लोकशाहीवर संकट आलं असं लोकांना वाटलं. लोकांनी इंदिरा गांधींचाही पराभव केला, राज्य हातातनं काढून घेतलं. आणि त्यावेळेला मोरारजी भाई, अटल बिहारी या सगळ्यांच्या हातात राज्य दिले. पण 2 वर्षाच्या आत त्यांना राज्य चालवता येत नाही दिसलं. त्याच वेळेला ज्या लोकांनी इंदिरा गांधींच्या हातातून सत्ता काढून घेतली त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींच्या हातात पुन्हा राज्य दिले. याचं कारण या देशाचे लोक शहाणे आहेत. आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि त्याच्यातून दुसरं करायला काही पुढं आलं तर त्याला संधी देतात. सर, आपण पुरंदरमध्ये आहात. तिथल्या लोकांची विमानतळाबाबतची मोठी उत्सुकता आहे की नक्की कधी होईल, कुठे होईल. असं आहे की आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की पुरंदरमध्ये विमानतळ झालाच पाहिजे. त्याच्यासाठी आता 2 जागा आहेत आणि दोन्ही जागेला काही ना काहीतरी विरोध आहे. आता दुसरी जागा आहे त्याच्यात विरोध कमी होता. पण केंद्र सरकारने हल्लीच 1 महिना 2 महिन्याच्या पूर्वी दुसऱ्या जागेच्या संबंधीचं प्रतिकूल असं एक स्टेटमेंट केलं गेलं. आता त्याच्यातून मार्ग काढावा लागेल. मागं एक बैठक मी दिल्लीमध्ये घेतली होती. संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये इथे आमदारही होते, आणखीन काही सहकारी होते.
राज्य सरकारचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यातून हा प्रश्न मिटावा असा आमचा प्रयत्न. त्याच्यानंतर त्याला निगेटिव्ह निर्णय हा केंद्राने त्या बैठकीनंतर घेतला असं आमच्या वाचनात आलं. पुन्हा एकदा आम्ही हा प्रयत्न करणार आहोत, कारण दिवसेंदिवस पुणे आणि पुण्याचा परिसर जो वाढतोय औद्योगिक क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, तिथं ही विमानाची सेवा असलीच पाहिजे. आता कदाचित त्याच्यात दोन भाग व्हायची शक्यता आहे. लोहगावचा जो विमानतळ आहे तो संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे आणि तिथं मर्यादा होत्या, पण अलीकडं त्या विमानतळाचं विस्तारीकरण करायला केंद्राने परवानगी दिली. पण त्यामुळे सुधारणा होईल, पण जिल्ह्याचा प्रश्न सुटणार नाही आणि त्यासाठी पुरंदरमध्ये विमानतळ करावाच लागेल. पुरंदरचा विमानतळ हा फक्त पुरंदरपुरता नाही. आपण जर बघितलं कोल्हापूर, सांगली, सातारा इथपासून परदेशात जाणाऱ्या लोकांना हा पुरंदरचा विमानतळ उपयुक्त पडेल. सोलापूर, अहमदनगर या भागातून जे लोक परदेशात जातात त्यांना जाण्याच्यासाठी पुरंदर हा उपयुक्त पाहिजे. आणि आपण नाशिकच्या अलीकडे आलो संगमनेरपासून, तिथपासून आपण पुरंदरपर्यंत आलो तर तो संबंध पट्टा आहे. आंबेगाव, त्याच्यानंतर खेड, जुन्नर या भागातल्या लोकांना सुद्धा हा विमानतळ उपयुक्त पाहिजे. आणि म्हणून आमचा आग्रह राहणार आहे केंद्र सरकारला आम्ही काही करून त्यांना सांगणार आहोत आणि याचा मार्ग काढायचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रयत्न करत असताना आम्ही तिथं पक्षीय भूमिका ठेवत नाही. कालच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची माझी या प्रश्नाच्या संबंधी चर्चा झाली आणि त्यांची तयारी आहे एकत्र बसून आपण केंद्राला कन्व्हिन्स करू. जागा काय, जागा काय व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयसिंह सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. आभार संतोष हगवणे यांनी मानले. जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे, पुरंदर, नारायणपूर.